हा जगात करोडो रुपये दिले ना तरी तुम्हाला हा दिवस परत करोडो रुपये दिले तरी मिळणार नाही। हे महाराजांनी निवडलेले मोती आहे। श्री स्वामी समर्थ। ही माळ ज्याला गुंफता आली तो मोक्षाला जाणार आहे। ही मी रत्न गोळा केली, अक्षरशः मी रडत होती। श्री स्वामी समर्थ। जगात सगळ्यात मोठं बळ हे प्रार्थनेचं आहे आणि जेव्हा सगळे मिळून आपण एकच प्रार्थना करतो त्याला ऐकावं लागतं की नाही, आणि तो भक्तांसाठी धावत येतो। आता मी सुरू करायच्या आधीच त्यांना प्रार्थना केली आणि ते धावत इथे आलेले। किती मोठी गोष्ट आहे। म्हणजे तो मोजत नाही किती भक्त आहे किंवा कसे आहेत ना, बस मला आवाज दिला ना तर तो धावत येतो। तो आवाज असा पाहिजे ना आईसारखा। जेव्हा मुलं खेळत असतात खाली आणि आई कामात असते, पण त्या घारीचा जीव कुठं असतो, पिलापाशी असतो ना, ते पिल्लू कुठं पण मुलगा ओरडू दे, आपल्या आईला आपल्या मुलाचा आवाज जातो। तर आपली आई कोण आहे ना, तिच्या जवळ आपला आवाज गेला पाहिजे। मग तो किती मोठा आहे ना हे महत्वाचं नाहीये, त्यामुळे तो आर्तपणा आला पाहिजे। आणि फक्त आरतीला आपण इथे येतोय असं नाही। आज 31 मे ला मी इथे आलेली आहे। 31 जून पर्यंत माझ्यात खरंच काही बदल झालाय का? जेव्हा मी हे शरीर सोडणार आहे, मी जेव्हा जाणार आहे ना, तर मी काही बदल घेऊन जाणार आहे का? जन्माला आली होती आणि आज संसार सगळं चालू राहणार आहे। ही म्हातारी मंडळी आपल्या बरोबर आहेत ना। बाबांनो, तुम्ही जे करताय ते सगळं करून झालं। आज मुलं विचारत नाही, सुना विचारत नाही, मुलीही नाही। म्हणजे मुलं म्हणजे मुलगाच नाही, मुलं विचारत नाही। तेही का विचारत नाही, तर त्यांना पण त्यांच्या आयुष्याच्या विवंचना, 2 वेळेस खायचंय, मुलांना शाळेत, त्यांचेही प्रश्न आहेत। आता परवा मी 2 दिवसापूर्वी जुनं फर्निचर म्हणून एक मराठी पिक्चर बघून आले। अक्षरशः मी रडत होती। त्याच्यामध्ये एक सीन होता ना की ती आईला हार्ट अटॅक येतो, डॉक्टर सांगतात ती गेली, तर तिथला एक गुंड त्याला बंदूक दाखवतो डॉक्टरला, म्हणतो की तू हिला परत जिवंत कर, तू शॉक दे, जिवंत कर असं म्हणतो, तू शॉक देऊन बघ। तो म्हणे नाही, आता काय उपयोग होणार नाही। तो म्हणतो नाही, शॉक दे। तो शॉक देतो, ती आई जिवंत होते। आमच्या सासूबाई अशाच हार्ट अटॅकने गेल्या। त्या क्षणाला मला असं वाटत होतं की कोणीतरी शॉक दिलं असतं तर आज आमच्या आई राहिल्या असतात। त्यामुळे मी नेहमी म्हणते, मोठ्या माणसांचं छत्र जोपर्यंत असतं तोपर्यंत आपल्याला एवढी किंमत कळत नाही, पण जेव्हा ते हरवून जातात ना, एक हाडामासाचा जीव एक दिवस अचानक आपल्याला दिसायचं बंद होतं। त्याच्यामुळे यांच्याकडे हा अनुभव आहे। करा, हे संसार करायचाच आहे। तुम्ही तर सगळे याच्यातले 90% बिना लग्न झालेले, तर तुम्ही घाबरून जाल, मग आम्ही लग्नच करायचं नाही का? संसार करायचा आहे। पण मी नेहमी एक गाणं म्हणते, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा। सगळं करायचंय, पण माझी नाळ कुठे असली पाहिजे ना? स्वामींपाशी असली पाहिजे। माझ्या आईपाशी जेव्हा आवाज जाईल ना, ती धावत आली पाहिजे। तर हा एक नवीन प्रवास आहे। हा बदल कशामुळे झालाय का, ह्या कारणात आपल्याला पडायचं नाही। याच्यात मला माझा फायदा काय करून घ्यायचा आहे, तर माझी आध्यात्मिक प्रगती। पुढच्या 31 मे ला मला खरोखर महाराजांचं दर्शन, ताई एक अनुभव तरी आला ह्या वर्षामध्ये, जेव्हा मी इथे आली, इथली पद्धतीची साधना केली। जर हे नाही मिळवलं तर काय ना? समजा आपल्याला 10 वर्ष, प्रत्येकाला आपलं आयुष्य माहिती नाहीये, समजा विचार करू 10 वर्ष आहे, कोणाकडे 15 आहे, कोणाकडे 20 आहे। रोज एक एक श्वास कमी होत चाललाय। आजचा 31 मे 2024 हा जगात करोडो रुपये दिले ना तरी तुम्हाला हा दिवस परत करोडो रुपये दिले तरी मिळणार नाहीये। मग आजचं मी काय करायचंय, तर श्वासाशी माझा प्रत्येक श्वास घेतोय ना, ते काम चालू आहे। आपण ठरवतो का मी श्वास घेता, मी श्वास नाही, श्वास घेता घेता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। ही माळ ज्याला गुंफता आली तो मोक्षाला जाणार आहे। त्यामुळे स्वामींना प्रार्थना करायची, कदाचित विसरेल, घरी भिंतीवर लिहून ठेवा की जपा, श्वासाबरोबर जप करायचंय। गॅसच्या समोर लिहून ठेवा, जपा बरोबर मला श्वास आणि जप एकत्र करायचं। बाथरूमच्या मागे लिहून ठेवा। ह्या तळमळीने मी मठात पण सांगायची, पण आज आहे ना इथे गाळणी मारलेली, चाळणी मारली। बरोबर महाराजांना जे हवे भक्त आहे ना ते इथे आलेले। त्याचं एवढं ओतच होती, पण कुठल्या भांड्यात जात नव्हतं। आज एवढंच ओतलं तरी सगळ्यांच्या भांड्यामध्ये जाणार आहे। तर इथे म्हणून यायचंय, मला माझ्यात बदल झाला पाहिजे। हे जेव्हा तुमच्यात होणार ना, तुमच्या मुलांमध्ये आपोआप जाणार आहे। आज आमच्या मुलांमध्ये आम्हाला शिकवायला लागत नाही, बाळा मी असं करते तू पण असं कर, नाही। आज मला एवढा आनंद होतो की युवा ग्रुप मधली सगळी मुलं आहे, ह्या वयामध्ये ही मुलं स्वामींचं करताय। आम्हाला तर करता करता 40शी आली होती, तेव्हा आम्ही स्वामींचं नाव घ्यायला लागलो। ही 20शी पण नाही, 20 पेक्षाही कमी वयाची मुलं आहे, ती इथे बसली। हे महाराजांनी निवडलेले मोती आहे।
हे आपण निवडलेले किंवा मी निवडले यांच्या निवडीबाबत 2 मिनिटं बोलते. वर्षापासून मठामध्ये जेव्हा जायची ना, तर प्रत्येक भक्त मला भेटायला बरेचसे लोक यायचे. मग मी विचारायची, तू काय करतोस बाळा, काय? त्यांच्याशी मुलांसारखं मैत्रासारखं बोलायची आणि त्यातनंही मी रत्न गोळा केली. त्यामुळे मला आय एम प्राऊड ऑफ ऑल ऑफ युवा ग्रुप. मी सगळ्या युवा ग्रुप बद्दल मला एवढा अभिमान आहे ना, की ह्या वयातली मुलं यांना घडवू शकते. मी कदाचित ह्या आजींना सांगितलं, आजी आता आपल्याला घडायचंय. आजींकडे आयुष्यातला तसा खूप काळ नसतो मात्र, किंवा माझ्याकडे पण नाही, पण यांच्याकडे अजून 40-60 वर्षे ती घडू शकतील आणि ती घडतील ना, ही चंदनाचे वृक्ष घडणार आहे. याच्यामुळे समाज घडणार आहे. म्हणजे फक्त आपल्याकडे 20 युवा वर्गातली मुलं नाहीये, ते एक मोठा असा ग्रुप आहे की ते जिथे जिथे जाणार ह्या मुली लग्न करून त्यांचं घर एक स्त्री घडली तर समाज घडला असं म्हणतो. तर हे जिथे जिथे जातील ना, तर मला एवढा कॉन्फिडन्स आहे ते कुठेतरी माणसांना गोळा करतील आणि सांगतील आमच्या आईने असं शिकवलंय, स्वामींचं असं केलं की असं होतं. तर ही सुगंध पसरवणारी मुलं झालेली आहे. तर अशा ह्या यंग एनर्जी मध्ये आपण बसतो, त्यामुळे कुठेतरी आपल्याला पण यंग झाल्याचा अभिमान वाटतोय.